संरक्षण मंत्र्यांनी सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय संघाला देणं हा भारतीय सेनेचा अपमान असल्याची टीका आज माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली आहे। यापूर्वी अनेकदा कारवाया केल्या पण गवगवा केला नाही। राजकारण आणि मानवी हक्क यांचा अडसर असल्यानं तशी कारवाई समोर आणली नाही अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली। काश्मीरमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार आणि अघोषित संचारबंदीविषयी शिंदेंनी सरकारला धारेवर धरलं। इथले डिफेन्स मिनिस्टर म्हणतात की RSSच्या नेतृत्वाखाली आमचं सैन्य अशा तऱ्हेने स्ट्राईक करतं। मला वाटतं आमच्या देशातल्या ह्या सगळ्या जवानांचा अपमान आहे RSSच्या अशी भूमिका घेऊन। ही सैन्याने जी लढत दिलेली आहे आणि अतिशय त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, सैनिकांचं आणि डिफेन्सचं आम्ही कौतुक करतोय। पण हे क्रेडिट घेण्याच्या नादामध्ये ह्या सरकारची भूमिका ते स्पॉइल करून टाकतात। 3 महिने अजूनही काश्मीरमध्ये कर्फ्यू होतोय, याचा अर्थ काय? ह्यांना हे सांभाळू शकत नाहीत। होम मिनिस्ट्री असो किंवा सरकारच, एंटायर सरकारच मी म्हणतो की आता बोलू नये, स्वतःची प्रौढी मिरवू नये। पण अफजल गुरुच्या वेळेस ज्या ठिकाणी फाशी झाल्यानंतर आम्हाला एक्सपेक्ट होतं की खूप मोठा त्या ठिकाणी दंगल वगैरे होईल, 2 दिवस फक्त दगडफेक तिथं झाली, तिसऱ्या दिवशी बंद झालं। ही शेवटी तुम्ही त्या लोकांना कॉन्फिडन्समध्ये घेतलं पाहिजे। इथं तुम्ही कॉन्फिडन्समध्ये घेण्याचंच काम करत नाही, हे आमचं सरकार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।